नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये. बऱ्याच दिवसापासून म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली नाही, तर आज एक सिम्पलसी आणि पनीरची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि पनीर म्हटलं की सगळ्यांनाच, लहान मुलांना फार आवडतं, पण नेहमी आपण पनीरची त्याच रेसिपी बनवून खातो. तर आज म्हटलं तुमच्यासोबत काहीतरी छान शेअर करू. तर चला बघूयात. यासाठी मी घेतलेले आहे एक कढईमध्ये काही खडे मसाले ॲड केलेले आहेत. त्या खड्या मसाल्यांना आपल्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे मंद गॅसवरती. हे खडे मसाले छान भाजले की त्यामध्ये आपल्याला 2 बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. त्यातच आपल्याला ॲड करायचं आहे बारीक चिरलेले 2 टोमॅटो. त्यात लसणाच्या पाकळ्या आणि आलं थोडंसं घालायचं आहे. थोडेसे 8 ते 12 आपल्याला त्यात घालायचे आहेत काजू. थोडेसे टरबुजाचे बी आपल्याला त्यात घालायचे आहेत. त्याला छान मिक्स करून 2-4 काश्मीरी लाल मिरची आपल्याला ॲड करायची आहे कलरसाठी. त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये, बघू शकता अशा प्रकारे. आणि हे सगळं छान मिक्स केलं की आपल्याला त्यावरती ॲड करायचं आहे पाणी. तर मंडळी, पाणी ह्यासाठी ॲड करायचं आहे की ते जेही सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे आपले सॉफ्ट झाले पाहिजे. तर साधारण अर्धी वाटी मी पाणी ॲड केलेलं आहे. तर यातच आपल्याला ॲड करायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात आपण. आणि त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ. बऱ्याच जणांना माझ्या रेसिपीज आवडतात, कमेंटमध्ये बघते मी. मीठ आणि धणेपूड मी ॲड केलेली आहे. त्याला आपण झाकण ठेवून थोडा वेळ त्याला छान उकळू देऊयात, शिजू देऊयात. बघू शकता थोडं पाणी आहे त्यामध्ये. परत झाकण ठेवून थोडा वेळ आपण त्याला उकळू देऊयात, असं त्याला थोडंसं असं मिक्स करून. कारण पाणी पूर्ण त्याचं आटलं पाहिजे. त्याचं पाणी पूर्ण आटलं की त्यानंतरच आपण त्याची पेस्ट बनवणार आहोत. तर नक्की चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये कळवत जा तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात. तर बघू शकता पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे त्याचं. हा जो मसाला आहे आपला तो छान कोरडा झाला आहे आता. तर याला आपण थंड झालं की मिक्सरमध्ये ॲड करून घेऊयात. तुम्हाला जर खडे मसाले ॲड करायचे नसतील तर हे जे तमालपत्र वगैरे तुम्ही काढू शकता, पण तमालपत्र याने खूप छान टेस्ट लागते, बघू शकता. हे सगळा मसाला थंड करून घ्यायचा आपल्याला, गरम गरम आपल्याला वाटायचा नाही आहे. तर हा सगळा मसाला मी ॲड केलेला आहे आणि याची पाणी न घालता आपल्याला एकदम अशी बारीक पेस्ट आपल्याला त्याची बनवून घ्यायची आहे. तर चला बनवून घेऊयात. आणि बघू शकता एकदम छान अशी बारीक अशी स्मूथ पेस्ट बनवून तयार झालेली आहे. तर पॅनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे तेल ॲड केल्यानंतर थोडंसं बटर आपल्याला ॲड करायचं आहे. तुम्ही थोडंसं तूपसुद्धा ॲड करू शकता. आणि जी ग्रेव्ही बनवलेली आहे आपण ती सगळी यामध्ये ॲड करून द्यायची आहे, बघू शकता. आणि त्या ग्रेव्हीला आपल्याला छान व्यवस्थित तळू द्यायचं आहे, भाजू द्यायचं आहे तेलामध्ये, बघू शकता अशा प्रकारे. एकदम भारी, एकदम क्रीमी टेक्स्चर येतो या रेसिपीचा. तर बघू शकता अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम छान तिचा कलर चेंज व्हायला लागतो. तर थोडीशी आपल्याला इथे काश्मीरी लाल मिर्च ॲड करायची आहे, त्याने आणखीन जास्त कलर येतो तिला छान. आपण तशी काश्मीरी लाल मिर्च ॲड केली होती मसाला भाजताना, पण थोडी वरतून ॲड करूयात म्हणजे त्याचा कलर खूप छान येतो, बघू शकता अशा प्रकारे. बघा किती छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आपल्या ग्रेव्हीचं. तर यामध्येच आपल्याला मसाला जो आहे आपण वाटून घेतला त्याच भांड्यात पाणी थोडंसं ॲड करून आपल्याला ॲड करायचं आहे. जेवढी तुम्हाला ग्रेव्ही लागते तेवढं तुम्ही पाणी ॲड करा. पण ही ग्रेव्ही जी आहे ती थोडी थिक ठेवा, म्हणजे थोडी घट्टसरच ठेवा, तरच तिचा जो टेस्ट आहे तो खूप भारी लागतो. तर ही जी रेसिपी बनवत आहे मी, ही 3 जणांसाठी बनवत आहे.
तर 3 जणांना एवढा जो मसाला वगैरे जे आहे ते सगळं पुरं होतं. तर हिला छान झाकण ठेवून आपण उकळू देऊयात, शिजू देऊयात या ग्रेव्हीला. बघू शकता छान शिजत आली आहे. यात वरतून मी थोडेसे बटर ॲड केलेलं आहे, आणखीन जास्त टेस्ट वाढतो त्याचा. तर बघू शकता आपली जी रेसिपीची ग्रेव्ही जी आहे ती एकदम अशी क्रीमी बनून तयार झालेली आहे. तर चला बघूया दुसरं इन्ग्रेडियंट्स आपल्याला यामध्ये ॲड करण्यासाठी बनवायचं आहे. तर तुम्ही नक्की ओळखून सांगा मला की मी काय बनवत आहे ते. तर मी घेतलेलं आहे पनीर. पनीरला छान ग्रेट करून घेतलेलं आहे मी असं. साधारण मी इथे 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. 3 जणांसाठी एवढं खूप होतं. तुम्हाला जेवढं पाहिजे म्हणजे जेवढ्या जणांसाठी पाहिजे तेवढं तुम्ही त्याची क्वांटिटी तुम्ही डबल करू शकता. तर छान व्यवस्थित आपल्याला त्याला ग्रेट करून घ्यायचं आहे पनीरला. जेवढंही पनीर घ्याल ते सगळं ग्रेट करूनच घ्या, कुस्करून नका घेऊ, कारण मग त्याच्या गाठी गाठी आल्यासारखं लागतात. आणि ग्रेट करून घेतलं तर ते एकदम स्मूथ आणि एकदम छान होतं. तर बघू शकता अशा प्रकारे छान व्यवस्थित मी पनीर जे आहे ते ग्रेट करून घेतलेलं आहे. यातच आपल्याला हे जे पनीर आहे यातच आपल्याला एक मोठा बटाटा जो आहे, आणि बटाटा उकळून घेतलेला आहे मी, उकडून त्याचे साल काढून घेतलेले आहेत. बघू शकता पनीर एकदम छान ग्रेट झालेलं आहे. यातच आपल्याला एक बटाटा आपल्याला कुस्करून माफ करा कुस्करून नाही, कद्दूकस करूनच आपल्याला ॲड करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर यामध्ये मी एक बटाटा पूर्ण यामध्ये ग्रेट करून ॲड केलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे, कारण बटाट्याने जे आहे ना याचं बाइंडिंग खूप छान होतं. बघू शकता मी लगेचच उकडला की करायला घेतलं होतं, त्याच्यामुळे थोडासा गरम आहे. गरम असेल तर थोडंसं काळजीने करा. बघू शकता हे व्यवस्थित आपल्याला एकदम ग्रेट करून घ्यायचं आहे छान व्यवस्थित. हा व्यवस्थित ग्रेट झाला की यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत. तर मसाल्यामध्ये बघू शकता तुम्हाला जे आवडत असतील ते. यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं नाही. मी थोडंसं हे जे आहे बारीक क्रश केलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते मी ॲड केलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आमचूर पावडर. आमचूर पावडरनी खूप भारी टेस्ट येते त्याला. आणि यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे मैदा किंवा कॉर्नफ्लॉर. तर सगळ्यात आधी आपण यामध्ये ॲड करूयात 1 चमचा कॉर्नफ्लॉर. आणि यातच आपल्याला ॲड करायचं आहे 2 चमचे जे आहे आपल्याला ॲड करायचं आहे 2 चमचे मैद्याचं पीठ. तर साधारण इथे 2 चमचे मी मैद्याचं पीठ ॲड केलेलं आहे. बघू शकता. आणि यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे मीठ चवीनुसार. त्यानंतर आपण वरतून तुम्हाला हिरवी मिरची वगैरे टाकायची असेल तर टाकू शकता. कुणाला अद्रक आवडते किसून घातलेला तेही चालतो यामध्ये. आणि कोथिंबीर बारीक बारीक चिरून घातली तेही चालते. तर इथे मी कोथिंबीर ॲड करणार आहे, बाकी हिरवी मिरची नाही, कारण लहान मुलांसाठी मी बनवत आहे. तर मग हिरवी मिरची दातात आली की मग फार तिखट लागते, त्याच्यामुळे मी इथे कोथिंबीरच ॲड करत आहे. तर हाताच्या मदतीने असं एकदम छान ॲड केलं कोथिंबीर की मग त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता. आणि त्याचा एक डो तयार करायचा आहे. अशा प्रकारे एकदम छान डो बनवून तयार करायचा आहे. पिठाचा गोळा जसा बनवतो आपण त्यासारखा आपल्याला बनवून तयार करायचा आहे. आणि हा बनवून तयार झाला की मग आपल्याला हाताला जे आहे ते तेल लावून घ्यायचं आहे. आणि याचे छोटे छोटे आपल्याला गोळे बनवून तयार करायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे. तर तुम्हाला जर समजलंच असेल मंडळी की मी इथे पनीरचे कोफ्ते, मलाई कोफ्ते बनवून तयार करत आहे. तर बघू शकता एकदम छान होतात. मध्ये जर तुम्हाला स्टफिंग करायचं असेल तर ड्रायफ्रूटचं किंवा मनुक्याचं तुम्ही स्टफिंग करू शकता. बघा अशा प्रकारे, त्यानेही टेस्ट खूप भारी लागतो.
तर अशा प्रकारे मी सगळे जे आहेत कोफ्त्याचे गोळे बनवून तयार करून घेतलेले आहेत. बघू शकता किती छान आणि एकदम क्रीमी याचं टेक्स्चर दिसतं आणि एकदम टेस्टी लागतं खायला. मार्केटमध्ये हीच रेसिपी जर आपण विकत घ्यायला गेलो तर एवढी महाग लावतात ती, आणि त्यामध्ये साधारण 4 ते 5च पीस येतात, तर ते 2-3 जणांना पुरेसुद्धा पडत नाहीत, बरोबर. तर घरी जर तुम्ही अशी रेसिपी बनवली मंडळी तर ती सगळ्यांना पुरतेही आणि हायजिनिकही असते, हो की नाही. तर हे सगळे बनवून मी असे तयार केलेले आहेत. तर याला आपल्याला कोट करायचं आहे कॉर्नफ्लॉरनी. तर एका प्लेटमध्ये मी कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे, त्याला आपण छान असं कोट करून घेऊयात हाताच्या मदतीने. बघू शकता त्याला जास्त कॉर्नफ्लॉर लागत नाही. बघू शकता अशा प्रकारेच आपल्याला सगळे जे कोफ्त्याचे गोळे जे आहेत, मलाई कोफ्त्याचे गोळे, हे सगळे आपल्याला छान कोट करून घ्यायचे आहेत. हे यासाठी कोट करून घ्यायचे आहेत की जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो ना तर ते पसरत नाहीत, म्हणजे तेलात विरघळत नाहीत असं होतं. त्याच्यामुळे हा जो बाहेरून जो आहे त्याचा जो टेक्स्चर जे येतं ते असं एकदम थोडंसं थिक येतं आणि मध्ये एकदम सॉफ्ट लागतात. तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळे कोफ्ते जे आहेत ते असे कॉर्नफ्लॉरमध्ये मिक्स करून डिप करून घेतलेले आहेत, कोट करून घेतलेले आहेत. बघू शकता मंडळी. तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या सिटीतून पाहत आहात, तर मला कळेल की माझे जे सबस्क्रायबर आहेत ते कोणत्या सिटीमधून आहेत. नक्की मला कमेंटमध्ये सांगत जा मंडळी की तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात. बघू शकता अशा प्रकारे मी जे हे आहे सगळे ह्याचे जे कोफ्त्याचे बॉल्स आहेत हे मी सगळे असे छान कोट करून घेतलेले आहेत. हे आपलं सगळं तयार झालेलं आहे. बघू शकता किती छान टेक्स्चर येतो याचा. तरी सगळे बनवून तयार झालेले आहेत. तर पॅनमध्ये तेल घेऊयात आणि सगळ्यात आधी पॅनमध्ये तेल गरम झालं की एकच कोफ्ता आपल्याला टाकून बघायचा आहे की तो तेलात विरघळतो आहे का वगैरे टेस्टिंगसाठी. तर बघू शकता तेलात विरघळला नाही, काही नाही, एकदम छान व्यवस्थित झालेला आहे हा. बघू शकता किती छान सोनेरी रंग आला आहे त्याला. तर त्याला आलटून पालटून आपल्याला असं छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे मंडळी. किती छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारेच आता आपल्याला सगळे जेवढे कोफ्ते बनवलेत आपण ते सगळे आपण टाकून घेऊयात आणि ते छान व्यवस्थित आपण मंद आचेवरती फ्राय करून घेऊयात. तर बघू शकता सगळे कोफ्ते मी टाकलेले आहेत आणि असे त्याला आलटून पलटून आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे. तर एकदम छान होतात, बाहेरून कडक आतून सॉफ्ट. तर हे आपले मलाई कोफ्त्याचे कोफ्ते बनवून तयार झालेले आहेत मंडळी. नक्की रेसिपी ट्राय करा, एकदम छान आणि एकदम डिलिशियस बनते. तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. एकदम छान असा सोनेरी रंग आलेला आहे त्याला. तर ही जी रेसिपी आहे ही आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे. हे सगळे कोफ्ते झाले की त्याला आपल्याला असेंबल करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला त्याला सर्व करून घ्यायचं आहे. ग्रेव्ही एकदम छान गरम गरम ग्रेव्ही खाली प्लेटमध्ये सर्व करा. जेवढी तुम्हाला ग्रेव्ही लागते तेवढीच घ्या प्लेटमध्ये. आणि वरतून जे आहे ना ते सगळे आपले जे कोफ्ते आहेत, कोफ्त्याचे जे गोळे बनवलेले आहेत ते सगळे वरतून ॲड करायचे आहेत आपल्याला. कारण जर ते तुम्ही जर ग्रेव्हीमध्ये सोडले तर ते असे एकदम पातळ होऊन जातात, त्याचे टेस्ट लागत नाही. तर या वरतून आता आपण ग्रेव्ही ॲड करूयात प्रत्येक कोफ्त्यावरती, म्हणजे कोफ्ता जो आहे तो ग्रेव्ही एकदम छान ॲब्झॉर्ब करेल. बघू शकता मंडळी, इतकी सिंपलची रेसिपी मार्केटमध्ये एवढी महाग भेटते आणि आपण घरच्या घरी लहान मुलांसाठी फॅमिलीसाठी एकदम छान हायजेनिक प्रकारे आपण ही बनवून तयार करू शकतो. वरतून क्रीम ॲड करा. माझ्याकडे जी क्रीम आहे ती मार्केटची अवेलेबल नव्हती, म्हणून मी जे आहे
ती आपली दुधावरची जी साय असते त्याची सायची क्रीम बनवून मी ॲड केलेली आहे. तर बघू शकता मंडळी किती छान एकदम टेस्टी आणि डिलिशियस बनवून ही रेसिपी तयार होते. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. मी तुम्हाला एक कोफ्ता जो आहे तो तोडून दाखवते की तो किती भारी एकदम टेक्स्चर त्याचं छान आलेलं आहे. तर बघू शकता मंडळी एकदम आतून सॉफ्ट आणि बाहेरून एकदम छान क्रीमी. तर नक्की तयार करा. धन्यवाद.